तंदुरुस्त बंदोबस्त हा पोलिसांसाठीचा कार्यक्रम सकाळ माध्यम समूहातर्फे राबवण्यात येतो। या कार्यक्रमाला पुण्यात सुरुवात झाली आहे। पाहूया याच संदर्भातली बातमी। पुण्यातल्या गणपती विसर्जनाचा बंदोबस्त हा नेहमीच अत्यंत तणावाचा असतो। अनेकदा हा बंदोबस्त 30 तासांपेक्षाही जास्त काळ चालतो। या काळात पोलिसांचे खूपच हाल होतात, कारण बंदोबस्त सोडून जाता येत नाही आणि त्यावेळी पुरेसं जेवणही मिळेल याची खात्री नाही, कारण बंदोबस्त महत्त्वाचा असतो। बंदोबस्तावर असताना पोलिसांना मदत व्हावी म्हणून सकाळ माध्यम समूहातर्फे याही वर्षी तंदुरुस्त बंदोबस्त हा उपक्रम राबवण्यात आला। त्यात त्यांना पौष्टिक आहाराचं वाटप करण्यात आलं, त्यामुळे पोलीस खुश होते। हां बरोबर आहे सर, घरी जाता येत नाही अजिबात बंदोबस्तामध्ये, तर हे पौष्टिक आहार असल्यामुळे याचा उपयोग होईलच, म्हणजे गरज होती याची आणि हे तुम्ही राबवले, धन्यवाद। तुम्ही आम्हाला हे सन्मान दिला, त्याच्या वेळेस आम्ही लय आभारी आहोत। पण आता एवढा वेळ तो भेटत नाही ड्युटीमध्ये, आणि मेन इम्पॉर्टंट आमच्यासाठी ड्युटी आहे अगोदर। गणेशोत्सव निर्विघ्न वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस दलातर्फे अहोरात्र प्रयत्न सुरू असतात, पण याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं। हीच उणीव भरून काढत सकाळनं हा उपक्रम सुरू केलाय। नक्कीच त्यांना म्हणजे आनंदच वाटतो की आपण घरी असतो आणि म्हणजे जे आम्ही बाहेर असतो, म्हणजे 12 दिवस तर गणपतीचे बंदोबस्त बाहेर असतो, तर त्यांना खूपच बरं वाटतं की बाबा आपली काळजी घेणारे सकाळ आहे किंवा बाकी सेवादायी संस्था ज्या आहेत त्या, किंवा हॉस्पिटल आहे म्हणा, या गोष्टीमुळे आम्हाला त्याच्या फॅसिलिटी मिळतात, त्यातून आनंदच व्यक्त करतात आणि त्यांनाही बरं वाटतं की आम्ही जरी घरी असलो तरी ते कोण ना कोणतरी पोलिसांची काळजी घेतं। पौष्टिक आहाराचं वितरण या 2 दिवसात केलं जाणार आहे। प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्त सुरू होण्याआधी हा आहार शहरातल्या सर्वच पोलिसांकडे पोहोचवला जाणार आहे। त्यासाठी ही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। साम टीव्ही पुणे।